नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कसं छान वाटतंय, पुण्यात उंच ठिकाणी उभा आहे, पाठीमागे पुणे दिसतं आहे आणि अशा वेळेला याच ठिकाणी जाऊन भेटणार आहोत आजच्या आमच्या ताईला, रेखा जगदाळे ताईला, जी आमची ताई काकडे वस्ती, कोंडवा, पुणे इथे राहते. इथूनच आता जावंसं वाटतंय खरं, पण बघा ना कशा उंच उंच टेकड्या आणि त्याच्या पायथ्याशी वसलेलं हे संपूर्ण पुणे. खूप छान. चला भेटूया आपल्या ताईला आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. रेखा शिवाजी जगदाळे. द्या ओळख करू. हे माझे होणारे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. ही माझी होणारी सासू. नमस्कार. हे माझे होणारे सासरे. नमस्कार. हे मामा. नमस्कार. ते पण मामा आणि ते काकू. हां. याला सगळ्यांना शुभही परिवार. वा वा वा. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठे घर, कुठे? पर्वतीला. पर्वतीला. मग बालपण सगळं पर्वतीचं? हो, पर्वतीचंच. आणि मग लग्न कधी ठरलं? 21 ऑक्टोबरला. ठरलं. हो. आता लग्न करून इकडे येणार या घरात. हो. पण लग्नाच्या आधीच आज आपण सासरच्या घरी आलोय, कसं वाटतंय? तसं वेगळंच वाटतं, म्हणजे असं घाबरल्यासारखं वाटतं, पण आहे बरं वाटतंय. पण नाही, मुद्दाम म्हटलं की नंतर कुठे राहायचंय हे दाखवून ठेवूया ना तुला. बरं. काय आणि घरी कोण कोण असतं तुझ्या माहेरी? माझ्या घरी मम्मी, मी आणि भाऊ. 7 वर्षाचे असताना वडील गेले, मग तेव्हापासून आम्ही तिघजणच राहतो. मग आई काय करते? आई आत्ता अंगणवाडी शिक्षिका. बरं. आणि मग तुमचं खूप लाड केले आईने? हो. तिला जे तिचं मत आहे की नाही का, ती मला जे काही भेटलं नाही ते मला भेटायला पाहिजे, म्हणजे तिला जे भेटलं नाही ते मला पूर्ण भेटायला पाहिजे सगळं. माझ्यासाठी खूप खटपट करते. असं दाखवून वगैरे लग्न झालं, ठरलं म्हणजे? हो. अरेंज मॅरेज. हो. अरेंज मॅरेज. आणि आता कधी होणार लग्न? 26 एप्रिलला. कसा आहे स्वभाव? ठीक आहे, चांगला आहे. लगेच कळला तुला? हो. कसं काय कळला? भेटलं होतं ना एकदा दोनदा. कुठे? तिथंच सारसबागेत. सारसबागेत? हो. बोलवा ना मुलाला. हो. ओ या. या 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 या. नमस्कार. नमस्कार. बसा. थँक्यू. एप्रिलपर्यंत खरं तिकडे बसायला देणार नव्हतो मी, अच्छा. पण ठीक आहे बसा. काय तुमच्या घरात आहोत ना. उगाच म्हणतील बघा आमच्या घरात आले आणि आम्हाला तिकडे बसवलं. नाही असं काय नाही. बरं, काय किती मुली बघितल्या? नाही, पहिलीच. एकच बघितली? हा. आणि फायनल केली? हो. आधीच बघून ठेवली होती का? नाही असं काय नाही, म्हणजे मला चॉईस नव्हती अशी, म्हणलं जास्त चॉईस करण्यापेक्षा एक आईने बघितली घरच्यांनी, मग तेच पसंत करून टाकले. हो. तुम्ही भावंड किती? मी एकटा आहे. एकटा आहे? हो. बरं आहे, म्हणजे लाडच लाड, दोन्ही बाजूनी लाड. हां. चिडता की नाही कधी? कधी कधी होतो थोडंफार ताणमुळे, म्हणजे कामाचा ताण असेल तर थोडंफार होतं चिडपड. कळलं ना ताई? सांगून ठेवतोय, नाही तर नंतर म्हणणार मला बोलले नाही तेव्हा. आणखी काय विचारायचंय? नाही, विचारलं सगळं. सगळं विचारलं? काय काय विचारलं? काय नाही, थोडंच काय अपेक्षा आहे तुमच्या आणि काय पुढं कसं करायचं आहे, आणि म्हणजे जे नॉर्मल गोष्टी असतात आपल्या, जे आपण नॉर्मली बोलतो. बिकॉज माझंही पहिल्यांदाच भेटणं होतं कुठल्या मुलीशी, म्हणजे असं समोर. काय याआधी कधी मुलीला भेटला नाही? नाही, भेटलो, पण असं म्हणजे फ्रेंडली होतात ना सगळे, तर आम्ही लोक एकमेकांशी फ्रेंडली बोलायचो. पण हे कसं वेगळं नातं होतं म्हणून थोडं भीती वाटत होती मनात. काय कसं वेगळं काय असतं नातं? आता कसं लग्न ठरवतं तर कसं बोलायचं, काय पहिल्यांदाच भेटतोय म्हणल्यावर थोडं भीती वाटत होती. मी खूप कटकट केली का पहिल्यांदा? नाही असं कटकट नाही, म्हणजे खूप प्रश्न विचारले. हो. तुम्ही काय काय विचारलं? काहीच नाही, यांना विचारलं की जॉब करता का नाही, करायचंय का नाही पुढे, आणि तुमचं शिक्षण आता झालंय तर शिक्षण पुढचं काय करणार आहे, MBA करणार आहे का MA करणार आहे? मग काय MA करणार आहे? ठरवलंय? ऍक्च्युली ती पोलीसमध्ये अप्लाय केलंय त्यांनी. वा वा, पोलीस चांगलं आहे. हां, तुमचं काय चालणार नाही मग? म्हणून तर पहिलंच विचारून घ्यायचं ना, पहिलं विचारून घ्यायचं सगळ्यानंतर बोलायला चान्स नाही. मग काय विचारायचं आहे अजून? नाही. तुम्हाला काय विचारायचं आहे? काय नाही, काय बस झालं म्हणाले. एकदाच एवढी प्रश्नपत्रिका सोडवली, आता नको.